प्रश्न असा आहे की सरकार काय काम करत आहे. हे सरकार जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे आणि जनतेच्या भावनेतून हे सरकार आलं आहे असं देवेंद्र फडणवीस सांगतात, अजित पवार सांगतात, एकनाथ शिंदे सांगतात. पण आपण काल पाहिलं असेल, डोंबिवलीमध्ये 65 इमारतींवर बुलडोझर चालवलं. 65 इमारती पक्क्या बांधलेल्या आणि किमान 6,500 ते 7,000 कुटुंब बेघर झाले, रस्त्यावर आले. यांची जबाबदारी कोणतं सरकार घेणार आहे? त्या भागाचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत, भाजपचे नेते आहेत, भाजप कार्याध्यक्ष आहेत. या सरकारला 6,500 कुटुंब एका क्षणात बेघर होतात, रस्त्यावर येतात. मध्यमवर्गीय कुटुंब डोंबिवलीसारख्या ठिकाणी याची वेदना होत नाही, याची लाज वाटत नाही. रवींद्र चव्हाण पळून जात आहेत. त्या भागाचे आमदार रवींद्र पवार हे पलायन करतायत. जेव्हा त्यांच्याकडे हे लोक दाद मागायला जात आहेत तेव्हा त्यांना भेट देत नाहीत, पळून जात आहेत. हा काय प्रकार आहे? मग तुम्ही रवींद्र चव्हाण आणि त्या गेल्या अनेक वर्षातले तिकडले सत्ताधारी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या ना. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्ष कोण आहे? ते राजीनामा देणार आहेत. त्या भागाचे खासदार अनेक वर्ष कोण आहेत? ते राजीनामा देणार आहेत का? ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रात आणि मुंबईच्या आसपास.